अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बृहदारण्यक उपनिषदामधला 4 ब्राह्मण आपले संपले पूर्ण मागच्या रविवारी. आज पंचम ब्राह्मण चालू आहे आणि हा शेवटचा ब्राह्मण आहे, म्हणजे हा पहिला अध्याय संपेल. तर आता पंचम ब्राह्मण आपण सुरू करतोय. आणि आता जी सुरुवात होती आपली ती सप्त अन्न सृष्टी, त्याचा विभाग आणि व्याख्या असा हा विषय आहे. 7 प्रकारचे जे अन्न आहेत आणि त्या अन्नानेच ही सगळी सृष्टीचं पोषण होतं. त्याचे विभिन्न विभाग काय आहेत आणि त्याच्या मूलभूत व्याख्या काय आहेत, ही याची पूर्वपीठिका सांगून मुख्य पहिला मंत्र आपण सुरू करूया. तेव्हा याची पूर्वपीठिका अशी आहे की यत सप्तान्नानी मेधया इत्यादी मंत्राने हे पंचम ब्राह्मणाचा आता आपण आरंभ होत असतो. येथे अविद्येचे प्रकरण आहे. तेथे अविद्वान ही देवता अन्य आहे आणि मी अन्य आहे या भावनेने अन्य देवतेंची उपासना करत असतो. तो वर्ण आणि आश्रम याचा अभिमान ठेवणारा पुरुष ही कर्माची कर्तव्या भावाने नियंत्रित होऊन कामनेने प्रेरित होत असतो आणि त्यामुळे ती कामना तृप्त करण्यासाठी होम यागादी कर्मद्वारा देवता आदींचे उपकार करण्याच्या कारणाने हा समस्त भूतांचा जो लोक आहे तो भोग्य आहे असं त्याला लक्षात येतं. असे पूर्वी देखील आपण सांगितले आहे की ज्या प्रकारे एक एक करून सर्वच प्राण्यांना आपल्या कर्माद्वारे त्या लोकास भोज्य रूपाने उत्पन्न केले गेले आहे. आपण विविध लोक कसे निर्माण झाले हे आपण पूर्वी पाहिलेले आहे, तो संदर्भ इथे घेतलाय. आणि त्याच प्रकारे त्या कर्म अधिकारींनी देखील याग होम इत्यादी पांक्तकर्माद्वारे संपूर्ण भूतास आणि संपूर्ण संसारास आपल्या भोगरूपाने रचले आहे. म्हणजे इथे मूळ जे रचना करण्याचे जे मूळ कारण होतं ते भोगप्राप्ती करताच होतं. आणि विभिन्न कर्म जे विभिन्न देह असणारे जे जीव आहेत त्यांच्याकरता विभिन्न लोक निर्माण केले, असा हा पूर्वपीठिका आपण म्हणजे पूर्वीच्या या ब्राह्मणामध्ये आपण पाहिलं. तेव्हा अशा प्रकारे प्रत्येक जीव जो आहे तो आपल्या कर्माने व आपल्या ज्ञानाच्या अनुसार सर्व जगताचा भोगता आणि भोग्य असतो. तात्पर्य असं आहे की सर्वच सर्वांचे कर्ता आणि क्रिया आहेत. म्हणजे प्रत्येकजण परस्परांवर एक प्रकारे अवलंबून आहेत आणि परस्परांचं ते संबंधी ते भोग्य कर्म करतात आणि त्यात त्यांचीच ती भोग्य कर्मानेच ही कामनायुक्त काम्यकर्म हे ते करत असतात. तेव्हा सर्वच हे सर्वांचे कर्ता आणि क्रिया आहेत. ज्ञानाच्या प्रकरणामध्ये आत्मैकत्व प्रसंगामध्ये देखील सांगितलं आहे की सर्वाचेच सर्व कार्य म्हणजेच मधु आहे आणि त्या कर्त्याने जो होम यागादी पांगता आणि काम्यकर्माने आणि आपल्या विज्ञानाच्या द्वारे आपल्या भोज्यरूपाने ह्या जगताची रचना केली. हे सर्वच जग जे आहे ते कार्यकारण रूपाने हे सप्तप्रकाराने विभक्त केल्या जाण्यावर भोज्य होण्याच्या कारणाने त्याला सप्तान्न असं म्हटले जात असतं. या कारणाने ते त्या अन्नाचे संक्षिप्तः प्रकाशक होण्याच्या कारणाने हे मंत्र त्याचे सूत्रभूत आहेत. तेव्हा यांचं हे 7 प्रकारच्या लोकांमध्ये हे जीव जे आहेत त्या लोकाप्रमाणे ते देह धारण करतात आणि तिथलं तिथलं ते अन्न हे अन्नाचा भोग घेत असतात. तेव्हा सप्तलोकामध्ये 7 प्रकारचे अन्न असल्यामुळे हे सप्तान्न असं तिथे म्हटलेलं आहे. आणि त्या सप्तान्नाच्या संदर्भातच इथे आपण हा प्रथम मंत्र घेत आहोत. तेव्हा आता आपण पहिला मंत्र पाहूया. सप्त यत सप्ता सप्त अन्नानि मेधया तपसा जनयसिता एकमस्य साधारणं द्वे देवानां भाजयत त्रिण्यात्मने कुरुत पशुभ्य एकं प्रयच्छित तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं यच्च प्राणीति यच्च न तस्मा कस्मात्तानि न क्षीयन्ते अद्या अद्यमानानि सर्वद्या यो वै वै तम अक्षितिं
वेद सोन्नमती प्रतीकेन स देवानपि गच्छति स ऊर्जम उपजीविती इति श्लोकाः. आता याचा अर्थ काय ते पाहूया. पिता प्रजापती ह्यांनीच विज्ञान आणि कर्माच्या द्वारे ह्या सप्त अन्नाची रचना केली आणि यापैकी ह्याचे एक अन्न कसे आहे तर ते साधारण आहे आणि ते सर्व प्राण्यांच्या दृष्टीने ते भोग्य आहे. म्हणजे याच्यात दोन प्रकारचं अन्न सांगितलं, एक साधारण अन्न आणि दुसरं जे अन्न आहे ते त्यांनी देवतांसाठी राखून ठेवलं आहे, तेव्हा देवतांना वाटून दिले. तिसरे आपल्यासाठी ठेवले. एक पशूंना दिले, त्या पशूंना दिलेल्या अन्नामध्ये जी प्रणनक्रिया करत असतो आणि जो करत नसतो ते सर्वच ह्या पशूंना दिलेल्या अन्नामध्ये प्रतिष्ठित असतात. हे अन्न सर्वदा खाल्ल्या गेल्यावर देखील क्षीण का होत नाही तर तो जो या अन्नाचा अक्षयभावास जाणत असतो तो मुखरूप प्रतीकाच्या द्वारे होत असतो. तेव्हा ह्या विषयामध्येच हे श्लोक अथवा हे सर्व मंत्र आहेत. तर विषय त्यामध्ये काय दिलेला आहे, त्याच्यामध्ये विषय असा दिलेला आहे की ज्या प्रकारचा लोक आहे त्या प्रकारचं त्या ठिकाणी अन्न तिथल्या जीवमात्रांना दिलेलं आहे. हे पहिलं अन्न ज्याला साधारण अन्न असं म्हटलं आहे आणि दुसरं जे अन्न आहे ते देवदेवतांना दिलेलं आहे. असं हे दोन प्रकारचं अन्न आहे आणि त्याच्याशिवाय उरलेलं तिसरं जे आहे ते त्याने आपल्यासाठी ठेवलेलं आहे. तेव्हा ह्याच्यातूनच ही प्रणनक्रिया म्हणजे प्राणशक्तीची क्रिया या ग्रहण केल्यामुळेच होते आणि त्यामुळेच ते जीवन चालूच असतं. त्यामुळे हे अन्न जे आहे ते ह्या सर्व जीवमात्रामध्ये प्राणरूपामध्ये प्रतिष्ठित असतं. हे अन्न सर्वदा खाल्ल्या गेल्यावर देखील तो त्या अन्नामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्याची प्राप्ती झाल्यामुळे तो क्षीण होत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा याचा आपण आता विस्ताराने त्याचा आशय पाहूया. यत सप्तान्नानी यामध्ये यत शब्द जो आहे तो यद अजनयत अशा प्रकारे अजनयत क्रियेच्या संबंधाने ठेवण्याच्या कारणाने क्रिया विशेषण आहे. मेधा प्रज्ञा बुद्धी अर्थात विज्ञानाने आणि तप म्हणजे कर्माने मेधा आणि तप शब्दाच्या वाच्य जे ज्ञान आणि कर्म असतं. कारण की ह्यांचे जे प्रकरण आहेत ह्यामध्ये भिन्न मेधा म्हणजे धारण शक्ती आणि कृच्छ्रचांद्रायणी तप यांचे वाच्य नसते. कारण की येथे त्यांचा प्रसंगच नाही. येथे तर स्त्री आदी ज्यांचे साधन असते त्या पांक्तकर्माचे आणि ह्याचे अनंतरच या एवं वेद या वाक्याने ज्ञानाचा प्रसंग आहे. त्यामुळे या शब्दाने प्रसिद्ध आणि अंश तपाच्या अंशकरण केली नाही पाहिजे. त्यामुळे पित्याने म्हणजे प्रजापित्याने ज्ञान आणि कर्माच्या द्वारे ज्या 7 प्रकारच्या अन्नाची उत्पत्ती केली त्यास आम्ही प्रकाशित करू. ह्या वाक्यामध्ये तानि प्रकाश इष्यामहा त्यास आम्ही प्रकाशित करू असा या शब्दाचा वाक्यविशेष अर्थ आहे. तेव्हा असा हा त्याचं पूर्णपणे आशय त्याच्यात दिलेला आहे. तेव्हा इथे हा पहिला मंत्र संपला आणि पहिल्या मंत्राचं काय वैशिष्ट्य आहे ते सप्तान्न सप्तलोक आणि सप्तलोकामध्ये सुद्धा साधारण अन्न आणि देवदेवतांसाठी केलेलं अन्न असे 2 प्रकारचे अन्न ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. तेव्हा असा हा विषय इथे ह्या ठिकाणी संपतो. त्याच्या पुढचा भाग आता 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 आपण दुसऱ्या मंत्राकडे वळतोय ज्याचं विस्ताराने विवेचन केलेलं आहे. त्यामुळे इथे हे जे मंत्र आहेत ते हे ब्राह्मणात्मक वेदामध्ये जे मंत्राचा गूढ अर्थ असतो त्या गूढ अर्थाच्याच कारणाने नेहमीच ते साधारण माणसासाठी दुर्बोध होत असतात. त्यामुळे त्यांच्या अर्थाची व्याख्या करण्याकरता हे ब्राह्मण प्रवृत्त होत असतात आणि त्यामुळे हे जे जे ब्राह्मण मंत्र जे आहेत ते वेदातून घेतले जरी असले तरी ते सुलभ करून सामान्य माणसाला त्याचा बोध व्हावा असा हा प्रयत्न या द्वितीय मंत्राच्या माध्यमातून आहे. तेव्हा द्वितीय मंत्र असा आहे की यत सप्तान्नानी मेधया तपस जनयत उत्पत्ती तेती मेधया ही तपसा जनयात पिता
एकमस्य साधारणम् इति दमेवास्य साधारणम् अन्नं यदि यदित्मधते स य एत एतदुपास्ते न स य पाप्नोति व्यावृतते मिश्रम ध्येयतता द्वे देवान् भाजयदिति हुतं च प्रहुतं च तस्माद् देवेभ्यो जुह्वति च प्रच जुह्वते जुह्वत्यथो आहुर् आहुर्दश आहुर्द दर्श पूर्णमास इति दर्श आणि पूर्णमास अशा प्रकारचा तो उल्लेख तिथे केलेला आहे. त्यामुळे पुढचा ह्या मंत्राचा पुढचा भाग असा आहे की तस्मान्ने अष्टियाजुकः स्यात् पशुभ्यः एकं प्रायच्छत् अदिति तत्पयः पयो हेवाग्रे मनुष्याश्च पशवश्चोपजीवन्ति तस्मात् कुमारं जात घृतं वैवाग्रे प्रतिलीयन्ति स्तनं वानुधापयत्यथ वत्सं जातमाहुतृणाद इति तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं यच्च प्राणेति यच्च नेति पयति इदं सर्वप्रतिष्ठितं यच्च प्राणेति यच्चन तद्यादि माहुः संवत्सरं पयसा जुह्वद्दप पुनर्मृत्युं जयतीति न तथा विद्याद्यधरेव जुहिते तदह पुनर्मृत्युम अपजयम तेवं विद्वान् सर्वं हि देवेभ्यो अन्नाद्य प्रयच्छति कस्मात्तानि न क्षीयन्ते अद्यम आनानि सर्वदेति पुरुषो वा अक्षितिः स हिदमन्नं पुनः पुनर्जयते यो वैता अक्षिति वेदेति पुरुषो वा अक्षितिः स हिदम अन्नं धिया धिया जनयते कर्म वीर्यद्वैतत्न कुर्यात् क्षीयते क्षीयेत ह सोन्नमति प्रतीकेनेति मुखं प्रतीकं मुखनेते तत् स देवानानि गच्छति स ऊर्जम उपजीविती प्रशंसा. याचा अर्थ आता आपण पाहूया. मंत्र खूप मोठा आहे हा आणि त्याचा आपण पहिल्यांदा शब्दशः अर्थ पाहून आपण विस्तृतपणे याचा जो आशय आहे त्या आशयाकडे वळूया. तेव्हा याचा शब्दशः अर्थ असा की यत सप्तान्नानी मेधया तपसा जनयत पिता. याचा अर्थ असा आहे की पित्याने जे ज्ञान आणि कर्म ह्या दोन्हीच्या द्वारे अन्नाची उत्पत्ती केली आणि त्याचे जे एक अन्न आहे ते साधारण आहे, हे जे खाल्ले जात असते तेच ह्याचे साधारण अन्न असते. म्हणजे सर्वसाधारण जीवांना खाण्यासाठी देतात त्या अन्नाला साधारण अन्न असं म्हटलेलं आहे. हीच याची आणि हीच ह्या अन्न निर्माण करून सर्वांना भरण पोषण करण्याची जी प्रक्रिया आहे तीच त्याची उपासना आहे. आणि त्यामुळे तरी पण ते हे खाल्ल्यानंतर सुद्धा ते आपल्या पूर्वकर्माच्या अनुकूल जे पाप प्राप्त होतं त्या पापापासून मात्र दूर होत नाहीत. कारण की हे अन्न सुद्धा मिश्र प्राण्याचे सम्मिलित रूप आहे. दोन अन्न त्याने देवतामध्ये वाटले. त्या दोन अन्नापैकी एक हुत आहे आणि एक प्रहुत आहे. दोन प्रकार त्या अन्नाचे सांगितले. एक जे अन्नाचा प्रकार आहे त्याला हुत अन्न म्हटलेलं आहे आणि दुसरं प्रहुत अन्न असं म्हटलंय. या कारणाने गृहस्थ पुरुष देवतांच्यासाठी जे हवन करतात आणि जे बलिहरण करत असतात, कोणी असे म्हणत असतात की की हे दोन अन्न हे दर्श आणि पूर्णमास आहेत. ह्या कारणाने काम्य इच्छेने यजनामध्ये ते प्रवृत्त होऊ नये. एक अन्न पशूंना दिले ते दुग्ध आहे. मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये दुग्धाचाच आश्रय आहे आणि दुग्धाच्याच आश्रयाने ते जीवन धारण करत असतात. आणि यामुळे उत्पन्न झालेल्या बालकास प्रथम घृत चाटत असतात अथवा ते स्तनपान करत असतात आणि उत्पन्न झालेल्या बछड्यांना देखील अतृणात म्हणजे तृणभक्षण न करणारे असं म्हणत असतात. म्हणजे जे प्रणनक्रिया करत असतात आणि जे करत असतात त्या सर्वांना या पशु अन्नामध्येच प्रतिष्ठित असतात. अर्थात जे प्रणन करत असतात, जे करत नाही ते सर्वच हे दुग्धामध्ये प्रतिष्ठित असतात. तेव्हा असे जे हे
सांगत असतात की 1 वर्षपर्यंत दुग्धाचे हवन करणारा जो पुरुष आहे तो अपमृत्यूस जिंकून घेतो. तर असे समजले नाही पाहिजे, कारण की तो ज्या दिवशी हवन करत असतो त्या दिवशीच अपमृत्यू जिंकून घेत असतो. 1 वर्षाची अपेक्षा तो करत नाही. अशा प्रकारे जाणून घेणारे जी म्हणजे उपासना करणारा जो पुरुष आहे तो देवतांना संपूर्ण अन्नाद प्रदान करत असतो. परंतु सर्वदा खाल्ल्या जाण्यावर देखील ते अन्न क्षीण का होत नाहीत, याचे कारण असे आहे की पुरुष स्वतः अविनाशी आहे आणि तोच पुन्हा पुन्हा त्या अन्नास उत्पन्न करून घेत असतो. तेव्हा जे देखील या अक्षयभावास जाणत असतो, अर्थात जे पुरुषच क्षयरहित आहेत, तेच ह्या अन्नास आणि कर्माद्वारे उत्पन्न करून देत असतो. जर तो ह्या उत्पन्न न करता तो असा क्षीण होऊन जातो असे जो जाणत असतो, तो प्रतीकाच्या द्वारे मुख प्रतीक असते, अर्थात मुखाच्या द्वारे अन्न भक्षण करत असतो आणि या देवतांना प्राप्त होत असतो आणि अमृताची जी उपजीवी होत असतो, या अशी ही फलश्रुती युक्त असणारी ही प्रशंसा आहे. आता ह्याचा आपण हा विस्ताराने अर्थ सांगितला आहे. आता आपण याचा आशय पाहूया. आता आशय भरपूर विस्तार आहे आणि त्याचा आपण एक एक टप्प्याने पाहू. मुळातून जो विषय आहे ना, तो विषय काय सांगितला इथे, की हा जो काही अन्नाचा जो भाग आहे आणि त्या अन्नामध्ये जे 2 प्रकारचे अन्न, हुत आणि अहुत, अशा प्रकारे सांगितले. हुत म्हणजे हवन करणारे आणि अहुत म्हणजे आपण जे ज्याला आपण प्रत्यक्ष नैवेद्य दाखवतो देवतांना, तर ते अहुत अन्न आहे. आणि ज्याचं ज्या आपण अन्नाचं म्हणजे तूप आणि तांदूळ मिश्र केलेले किंवा अ, अन्य ज्या हवीर द्रव्य जे असतात ते जे आपण अग्नीच्या माध्यमातून देवतांना आपण जे भोग चढवत असतो, तर त्याच्याने जे देवता तुष्टपुष्ट होतात. तर त्या अन्नाला इथे हुत असं म्हटलेलं. हुत आणि अहुत, प्रहुत असे 2 प्रकार सांगितले. त्याच्याशिवाय त्यांनी सांगितले की हे बरेचसे सगळे प्राणी जे आहेत, हे प्राणी हे दुग्धापासून आपलं जीवन प्रारंभ करतात. त्यामुळे त्यांचं जे पहिलं जे अन्न आहे ते दुग्ध आहे. त्याचे उदाहरणे दिले की बछडा असेल किंवा अगदी मनुष्याचं सुद्धा एक छोटं बाळ जन्मलेलं असेल, तर ते बाळ जे आहे ते ते काय करतं, तर दूधच पित असतं. आणि जो 1 वर्षपर्यंत जे बाळ दूध पितं आणि 1 वर्षानंतर अन्न खायला सुरू करतं, तर त्या 1 वर्षाच्या दुग्धामध्येच त्याची सगळी शक्ती ही त्याला भरून पूर्णपणे मिळते आणि आयुष्यभर पुरेल अशा प्रकारचं चांगलं स्वास्थ्य त्याला त्यात मिळतं, असं ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. तेव्हा या पूर्ण मंत्राचा आपण अर्थ पाहिला. आता आपण त्याचा आशय पाहूया, काय म्हणतो. तर आशय असा आहे की म्हणजे अर्थ तर आपण विस्ताराने पाहिला की यात सप्ताहाने म्हणजे कारण इथे आपण पाहिलं की हुत आणि प्रहुत पाहिलं आणि ह्या कारणाने काम्य इच्छेने यजमानास मध्ये हे असं प्रवृत्त होऊन अन्न खाऊ नये आणि एक अन्न जे आहे ते पशूंना दिले तेही दुग्ध होतं आणि दुसरं जे आहे ते सुद्धा मनुष्याच्या मुलाला दिलं तेही दुग्धच होतं, असंही पाहिलं. आणि या बालकांना ह्या कसं पहिलं प्रथम काय दिलं जातं, तर घृत म्हणजे तूप किंवा मध हे चाटवलं जातं आणि नंतर स्तनपान केलं जातं. असं हे मनुष्याचे बालक असो किंवा बछडे असो. अतृणाद म्हणजे ते पहिल्यांदा हे तृण म्हणजेच गवत खात नाहीत, तर ते तृणभक्षण न करता ते केवळ आईचं दूध पितात आणि मग त्यांची प्रजननक्रिया ही सुरू होते आणि त्या पशु अन्नामध्ये ते सर्व चैतन्य जे आहे ते प्रतिष्ठितच असतं, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा हा जो अर्थ आपण पाहिला पहिल्यांदा, शब्दशः अर्थ पाहिला. आता आपण त्याचा आशय पाहूया. तेव्हा आशय असा आहे की उपर्युक्त यत सप्तानाम आणि मेधया तपसा जनयात पिता इत्यादी. म्हणजे प्रथम मंत्राचा काय अर्थ दाखवला जात आहे, तर ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे द्वितीय मंत्ररूप ब्राह्मण प्रसिद्ध अर्थाचे द्योतक आहेत. आता इथे ही शब्दानेच उक्त मंत्राची व्याख्या करत आहेत. याचे तात्पर्य असं आहे की या मंत्राचा अर्थ हा प्रसिद्धच आहे. हा यदजनयत जे उत्पन्न केले, ह्या अनुवाद स्वरूप मंत्राने देखील याची
प्रसिद्ध अर्थच त्या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे आणि त्यामुळे प्रसिद्धार्थता प्रकाशित होत असते आणि त्यामुळे ब्राह्मण जो आहे तो निशंक भावाने हे सगळं सांगत असतो की पित्याने विज्ञान आणि कर्मानेच हे सर्व प्रकारचं अन्न उत्पन्न केलं. या ठिकाणी दोन गोष्टी सांगितल्या आहेत की एक विज्ञान सांगितलं आहे आणि एक कर्म सांगितलं. विज्ञानाचा अर्थ असा की जो सर्वत्र परमेश्वराचं चैतन्य आहे अशा प्रकारची जी धारणा असते ती धारणा आणि त्याच्या अनुकूल केलेलं कर्म या दोन गोष्टी एकत्र झाल्या म्हणजे ते अन्न तयार होतं आणि हे दोन्ही गोष्टी एकत्र करणारे कोण आहेत तर ते पिता म्हणजे प्रजापती आहेत. तेव्हा हा सिद्धांत पूर्वीही दाखवलेला आहे आणि आणि पुढे त्याच्यामध्ये पूर्वी असा उल्लेख केला आहे की स्त्रीपासूनच ही साधनांचे पितृत्व हे प्रत्यक्ष होत असतं आणि म्हणून पूर्वी आपण म्हटलेलं आहे की त्याची इच्छा असते की माझी स्त्री व्हावी इत्यादी वाक्याने त्यांनी त्याची इच्छा सांगितली आहे आणि पूर्वग्रंथामध्ये हे दाखवलं आहे की दैव वित्त ज्ञान कर्म आणि पुत्र या आपल्या फलभूत लोकांचे हे सृष्टत्वामध्ये हे साधन आहे आणि पुढे जे सांगितले आहे की ते जे जे सांगितले आहे ते प्रसिद्धच आहे त्यामुळे मेधया इत्यादीचं कथन हे उचितच केलेलं आहे. ऐषणा देखील कोणत्या तरी फळाला घेऊनच होत असते आणि ही गोष्ट देखील लोकांमध्ये प्रसिद्धच आहे की एतावान्मे कामहा या वाक्याने हे दाखविले आहे की स्त्री इत्यादी देखील ही ऐषणाच आहे. ब्रह्मविद्येचा जो विषय आहे त्यामध्ये तर सर्वांची एकता होऊन जाण्याच्या कामनेनेच होणे हे संभवतच नाही. कारण ब्रह्मविद्येमध्ये कुठल्याही प्रकारचा कामनेला त्या ठिकाणी स्थान नाही आहे. त्याच्यावरील विवेचनाने म्हणजे अविद्याजनित कामच हे संसार बंधनाचे कारण आहे आणि असे दाखवल्या जाण्याने अशास्त्रीय व स्वाभाविक हे ज्ञानकर्माच्या द्वारे या संसाररूपी सृष्टी ही उत्पन्न होत असते आणि हे देखील प्रतिपादितच होऊन जात असते. कारण की स्थावरापर्यंत सर्व अनिष्ट फल जे आहेत ते कर्म आणि विज्ञानानेच होणारे आहेत. परंतु येथे शास्त्रीय साधन भावच दाखविणे इष्ट आहे. कारण की ब्रह्मविद्येचे विधान करण्याची इच्छेने त्या साध्यसाधनमध्ये वैराग्य दाखवणे अत्यंत आवश्यकच आहे. हे व्यक्त आणि अव्यक्त रूप सर्व 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 काही संसार अशुद्ध अनित्य साध्यसाध रूप दुःखमय आणि अविद्येचा विषय आहे. जिथे जिथे संसार हा विषय आला त्या ठिकाणी दुःखमय आणि अविद्या असा शब्द वापरला आहे आणि त्यामुळे त्यामध्ये विरक्त झालेल्या पुरुषासाठीच ही केवळ ब्रह्मविद्या आहे आणि त्या ब्रह्मविद्येचा अध्ययन करण्याकरता पुरुष हा जो आहे तो हा पूर्ण विरक्त झाला पाहिजे. विवेक आणि वैराग्यानेच त्याने हे साधना केली पाहिजे. तरच ब्रह्मविद्या ही प्राप्त होऊ शकते आणि तिथेच ब्रह्मविद्येचा संबंध लावणं हे उचित आहे. त्यामुळे इथे अन्नाचा विभागपूर्वक योग दाखविलेला असतो की त्यामध्ये हा एकमस्य साधारणम हे मंत्राचे पद आहे. त्यामध्ये इदमे वास्य तत्साधारणम अन्नम हे व्याख्यान सुद्धा सांगितले गेले आहे. असे अर्थात हे भोक्तृत्व समुदायाचे ते साधारण अन्न आहे. ते कोणते आहे तर ते दररोज समस्त प्राण्यांच्या द्वारे आदन भोजन केले जाते अर्थात ते खाल्ल्या जात असते. भाव असा आहे की पित्याने अन्नाची रचना केली त्यास समस्त भक्तांच्यासाठी साधारण अन्न हे नेमून दिले आहे. हे जे समस्त प्राण्यांचे भरण पोषण आणि स्थिती करणारे व त्याचा भोग घेतला जातो तेव्हा त्या साधारण अन्नाचीच उपासना ही केली जाते अर्थात तत्पर ते त्यातच ते तत्पर होत असतात. लोकांमध्ये गुरुची उपासना करत असतात, राजाची उपासना करत असतात आणि या इत्यादी प्रसंगामध्ये तत्परताच ही उपासना रूपाने पाहिली गेली असते. त्यामुळे जो प्रधानता शरीराची स्थिती करणारे अन्नाचाच उपभोग करणारे आहेत अर्थात अदृष्टोत्पादक कर्मप्रधान नाहीत तर ते अशा प्रकारचे पुरुष जे आहेत ते पाप म्हणजे अधर्मांना ते वाचवू शकत नाहीत. अर्थात त्यांच्यापासून
ते सुटू शकत नाहीत. म्हणजे जे केवळ साधारण अन्न आणि फक्त स्वार्थबुद्धीने खाल्लेलं अन्न जे आहे ते पापालाच आमंत्रण देतं, असं याच्यामध्ये अध्यारूत आहे. ते पुढे स्पष्ट केले आहे की असं की तेथे व्यर्थ अन्नाचा भोग करत असतात इत्यादी मंत्रवर्ण सांगत असतात की केवळ आपल्यासाठी अन्नपाक केला तर ते योग्य नव्हे. जे यांना न देताच म्हणजे इतर इतर सर्व जीवमात्रांना प्राणीमात्रांना हे अन्न त्यांनी दिले न देता केवळ स्वतःच जेव्हा भोजन करतात तर त्याला चोर असं त्यांनी चोराची उपमा दिली की त्यांना चोरच म्हटलं पाहिजे. जे आपले अन्न खाणाऱ्यास ही केवळ स्वतःसाठीच अन्न खातात ते जणू काही इतरांना उपाशी ठेवून ही गर्भाचीच हत्या करत असतात. म्हणून त्यांना पापी आणि आपलं हे पाप देऊन त्यांचं हे मार्जन होत असतं. तेव्हा हे सर्व स्मृतीमधून दिलेले हे वाक्य आहेत आणि स्मृतिवाक्यात देखील हे असंच विस्ताराने सांगितलं गेलं आहे. तेव्हा ते का मुक्त होत नाहीत? कारण की जो प्राण्याद्वारे वाटल्याशिवाय आपणच फक्त एकटा हा तो ते अन्न खात असतो तर ते अन्न हे मिश्र म्हणजे सर्वांचे स्वधन असतं. सर्वांचा ह्या अन्नावर अधिकार असतो म्हणून इतर जीवमात्रांना सुद्धा त्या अन्नाबद्दल स्वधन आपलंच धन आहे अशा प्रकारची ती भावना असते आणि त्यामुळे ते सर्वांचेच भोज्य असल्यामुळेच त्या अन्नाचा मुखामध्ये दिल्या जाणारा घास देखील हा दुसऱ्यास पीडा देणारा आहे असे पाहिल्याच जाते. म्हणजे या ठिकाणी आपण हे अन्न इतरांना न देता केवळ स्वतःकडे जर आपण ते अन्न खाल्लं तर त्याची एक प्रकारची पीडा निर्माण होते आणि ती पीडा जी आहे ती माणसाला अत्यंत अस्वस्थ करणारी असते. म्हणून अन्न हे आधी सगळ्यांना द्यावं आणि ते वाटून खावं हा सिद्धांत इथे महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथे यावर सांगितलं की हे माझे व्हावे, हे अन्न हे केवळ माझ्यासाठी व्हावे अशा प्रकारची जी सर्वांचीच आशा बांधलेली असते आणि त्या कारणाने दुसऱ्याच कष्ट दिल्याशिवाय त्यास खाल्ल्या देखील जाऊ शकत नाही. जसे की दुष्कृतम ही मनुष्याणाम इत्यादी स्मृती येथे सांगत असते की कोणत्या कोणत्या या भरतृपंच आदीचे कथन आहे की ग्रहस्थाच्या द्वारे नित्यच जो वैश्वदेवात वैश्वदेव नामक जे अन्न हे काढून ठेवत असतो तो साधारण अन्न ते साधारण असतं हे हे मत ठीक नाही. कारण वैश्वदेवाला जे अन्न देतो आपण तर ते अन्न जे आहे ते आपण हवनाच्या रूपात असतो म्हणून त्याला साधारण अन्न म्हणता येणार नाही. कारण की समस्त प्राण्यांच्या द्वारे या खाल्ल्या गेलेल्या अन्नाच्या समान वैश्वदेव संज्ञक अन्नाचे समस्त भोगतासाठी या साधारण होणे हे प्रत्यक्ष होऊ शकत नाही. कारण सामान्य माणूस हा जो आहे तो प्रत्यक्ष अन्न ग्रहण करतो आणि अग्नीच्या माध्यमातून त्या अन्नाचं पूर्ण ज्वलन होतं आणि त्याच्यामधून निघालेले जे वायुमंडल आहे ते वायुमंडल हे त्या देवदेवतांसाठी भरणपोषण करणारा उत्तम अन्न असतो म्हणून त्याला हुत अन्न असं सुद्धा म्हटलं आहे. तेव्हा त्यांच्या ह्या विषयामध्ये यदेत यदेत मद्यते जे खाल्ल्या जात आहे हे वचन देखील तिथे अनुकूलच आहे. याच्याशिवाय वैश्वदेव संज्ञक अन्न तर समस्त प्राण्यांच्या द्वारे खाल्ल्या जाणाऱ्या अन्नाच्या अंतर्गतच येत असतं. त्या कारणाने तेथे कुत्रा आहे आणि चांडाळ आहे आणि त्यांच्याद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या अन्नासच हे ग्रहण करणे उचित आहे. कारण की वैश्वदेवाच्या अतिरिक्त देखील कुत्रा आणि चांडाळाद्वारे सुद्धा ते अन्न हे खाल्ल्या गेलेले आहे हे आपल्याला पाहण्यात येतं आणि त्यामुळे ते खाण्यास योग्य अन्न हे पाहिलं जात असतं. तेव्हा तेथे जे हे अन्न खाल्ल्या जात असतं हे वचन हे उचित आहे आणि जर साधारण शब्दाने त्या अन्नास ग्रहण नाही केलं जाईल तर पित्याने त्याची सृष्टी नाही केली आणि त्याचा विनियोग देखील नाही केला असं सांगण्याचा प्रसंग उपस्थित होईल. परंतु वास्तविक स्थिती जी आहे ती परिस्थितीमध्ये समस्त अन्न त्याने त्या पित्यानेच रचलं आहे आणि त्यानेच त्याचा विनियोग कसा करावा ह्याची व्यवस्था केली आहे. हा सिद्धांत आपल्याला इथे समजणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. ह्याच्याशिवाय आता वैश्वदेव संज्ञक जे शास्त्रोक्त कर्म करणाऱ्या पुरुषांचे हे पापापासून निवृत्त न होणे ही युक्तिसंगत नाही आहे. कारण त्याने जर खरोखर जर वैश्वदेव संज्ञक जर अन्न हे हुत प्रकारचं अन्न जर आपण
प्रदान केलं तर तो निश्चितच पापापासून हा निवृत्त होतो. म्हणजे त्या ठिकाणी एकट्याने ते अन्न खाल्लं असं होत नाही. अगदी आपण म्हणाल की बा आम्ही घरामध्ये आम्हीच आहोत फक्त, त्यामुळे इतर कोणी नाहीच तर आम्ही अन्न कोणाला देता. तर त्या ह्याच्यामध्ये उत्तर त्यांनी वैश्वदेव संज्ञक शास्त्रोक्त कर्म हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की वैश्वदेवाला तुम्ही हे अन्न ग्रहण द्या आणि नंतर आपण ग्रहण करा, असं या ठिकाणी सांगितलं. आणि त्याचाच परिणाम हे पापापासून निवृत्त होण्यासाठी आहे. आणि शास्त्रामध्ये बली, वैश्वदेव इत्यादिकांचाही देखील प्रतिषेध नाही केला गेला. मासा पकडणे आदी कर्माच्या समान हे स्वभावताच निंदनीय नसते. कारण ही जी शिष्ट पुरुषाद्वारे निष्पन्न होणारी गोष्ट आहे. आणि या संबंधी जे काही म्हणजे जे काही कर्म केले जाते त्या ठिकाणी हे अन्नच हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि अन्न हे अतिथींना देणं हे अतिशय हे महत्त्वाचं आहे. अ- अन्यथा जो कोणालाही अन्न न देता स्वतःच खातो त्याला ते इथे चोर म्हटलेलं आहे आणि तो पापाचाच धनी होतो, असं स्पष्ट दिलेलं आहे. तेव्हा या संबंध विवेचनामध्ये अन्नदानाला अत्यंत महत्त्व दिलं आहे. अन्नदानातूनच मनुष्य जो आहे तो आपल्या पापाचं क्षालन करू शकतो, असं या ठिकाणी सांगितलं आहे. त्यामुळे अन्नच हे स्वतः अतिथी आधी न देता स्वतः अन्न ग्रहण करणं म्हणजेच भक्षण करणाऱ्यास भक्षण करून जात असतो. म्हणजे ते अन्नच जो अन्न तशा प्रकारचं अन्न जो भक्षण करतो त्या भक्षण करणाऱ्यालाच अन्नच भक्षण करतं. अन्नामुळेच त्याचा हा मृत्यू होण्याची शक्यता असते, असं या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा ते अन्न हे विष बनून जातं जर तुम्ही कोणालाच ते अन्न दिलं नाही आणि एकट्यानेच ग्रहण केलं तर त्या अन्नामध्येच एक प्रकारची विषाची संकल्पना त्याच्यामध्ये येते. आणि मग त्या अन्नाला ग्रहण केल्यानंतर ते अन्नच त्या अन्न ग्रहण करणाऱ्याला ग्रहण करतं, म्हणजे त्याच्या मृत्यूचं कारण होतं. इतकं म्हणजे अतिथीला अन्न देण्याचं इतकं फार महत्त्वाचं असं हे त्या इथे महत्त्व दिलेलं आहे. आणि ते महत्त्व आपल्याला विसरून चालणार नाही. आपण सुद्धा आपल्या घरी ज्यावेळेस अन्न शिजवतो तेव्हा प्रथम जो आहे तो वैश्वदेवाला हे अन्न द्या. वैश्वदेव म्हणजेच अग्नी. आणि अग्नीमध्ये तुम्ही 5 आहुती टाका. त्या 5 आहुती टाकल्यानंतरच तुम्हाला अन्न ग्रहण करण्याचा अधिकार आहे. ते अन्न हे हुत आणि प्रहुत या दोन्ही प्रकाराने त्याचं ग्रहण करणं झालं पाहिजे. त्यामध्ये हुत म्हणजेच अग्नीमध्ये आहुती देणारं जे अन्न आहे ते वैश्वदेवाचा मंत्र म्हणून त्याने 5 आहुती या वेदमंत्राने वै अग्नीमध्ये त्या अन्नाचं हवन हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे आपण अतिथीला ज्याप्रमाणे अन्न देतो त्याच प्रकारे आपण ह्या वैश्वदेवाला अन्न देतो. आणि त्याने अन्नभक्षण केल्यानंतर मग ते एखाद्या अतिथीला अन्न घालण्या इतकंच ते पुण्यकारक आहे, असं या ठिकाणी सांगितलंय. आणि आपल्याकडे नित्य ज्या अनुष्ठानाच्या विधी आहेत त्या विधीमध्ये सुद्धा हे अग्नीमध्ये अन्न देणे हा त्यातला एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे जे जे लोक अग्निहोत्र करतात तर ते केवळ हे पंचदेवतांचं हवन नाही आहे, तर शेवटी त्याने वैश्वदेवाला हे अन्नाचं हवन करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही प्रत्येकाने करावं. कारण आपण जे संध्या करतो, पंचगायत्री करतो, त्याच्यानंतर ह्या पंचहवनाचा जे काही विधी आहे ती विधी एक प्रकारे अतिथीला अन्न दिल्यानंतर आपण अन्न ग्रहण करणे असं आहे. म्हणून ही जी सर्वांना तृप्त करा, सर्व जीवमात्रांना तृप्त करा, सर्व जीवमात्रांना अन्नदान द्या आणि मगच तुम्ही अन्न ग्रहण करा, अशा प्रकारचा हा पुरस्कार आणि या ठिकाणी नियम सांगितलेला आहे. तेव्हा द्वे देवान भाजयत या मंत्राचं जे पद आहे ते प्रजापतीने ज्या 2 प्रकारच्या अन्नाची रचना केली आहे ती देवतांमध्ये वाटून दिली. तर ते दोन अ, कोणते होते आपण पाहिलं तर हुत आणि प्रहुत. हुत जे आहे ते अग्नीमध्ये हवन करण्यासाठी आहे आणि प्रहुत जे हवन आहे ते बलिहरण आहे. कारण की पित्याने हे दोनही अन्न जे आहेत ते हुत आणि प्रहुत हे देवतांसाठीच केले आहेत. त्यामुळे ह्या समयी ग्रस्त लोक जे आहेत ते वेळेवर देवतांसाठी होम करत असतात. आणि अर्थात हे अन्न जे आहे ते आमच्याद्वारे देवतांना दिले जात आहे
अशा प्रकारच्या श्रद्धेने आणि असं मानत असताना ते त्याचं हवन करतात आणि प्रजूभतीचं अर्थात हवन करून हे नंतर बलिहरण देखील हे त्याचं करत असतात. आणि कोणत्या तरी दुसऱ्यांचे असे देखील म्हणणे आहे की पित्याच्या द्वारे देवतांच्यासाठी दिलेल्या हे दोन प्रकारचे हुत आणि प्रहुत अन्न हे आहे. तर मग तर मग काय आहे अन्य ह्याच्याशिवाय काय आहे? तर त्याचा अन्य शब्द सुद्धा त्याला वापरला आहे की हुत आणि प्रहुत याच्याशिवाय सुद्धा ह्या ठिकाणी ही दर्श आणि पूर्णमास हे सुद्धा त्या अन्नाचेच एक प्रकारे प्रतिकात्मक आविष्कार आहेत. आणि दर्श आणि पूर्णमास हे आपण म्हणजे पंचांगात पाहिलं असेल की ते एक प्रकारे समष्टीमध्ये होणारं हे हुत आणि प्रहुताच्या ठिकाणी दर्श आणि पूर्णमास म्हटलंय. तसं दर्श अमावस्या आहे आणि पूर्ण अमावस्या. दर्श अमावस्या म्हणजे केवळ अर्धा तिथीमध्ये त्याचं होणारं दर्शन, त्याला दर्श असं म्हटलंय. आणि पूर्णमास म्हणजे काय, की ज्या ठिकाणी पूर्ण तिथी असते त्याच्यानेच ते पूर्णमास होतो. म्हणून दर्श आणि पूर्णमास या द्विवचनामध्येच हे श्रवणामध्ये या समानता होण्याने आणि त्याची अत्यंत प्रसिद्ध होण्याने हुत आणि प्रहुतच ते अन्न असतं. म्हणजे हे समष्टीमध्ये हे या ठिकाणी दर्श आणि पूर्णमास आहे आणि व्यष्टी स्वरूपामध्ये हुत आणि प्रहुत अशा प्रकारचं आहे. आणि मग हे अत्यंत प्रसिद्ध होण्यानेच हे हुत आणि प्रहुतच अन्न असतं असं पुन्हा एकदा सांगितलं आहे. तर हा हा झाला पूर्व पक्ष म्हणजे पहिला पक्ष. आता जर हुत आणि प्रहुताचे द्वित्व संभव आहेत तरी देखील त्यांच्या तुलनेत श्रुती प्रतिपादित दर्श आणि पूर्णमास या संबंधीच देवान्न होणे अधिक प्रसिद्ध आहे. कारण की ते मंत्रोक्त आहेत आणि याच्याशिवाय जेव्हा गौण आणि प्रधान अर्थाची प्राप्ती होईल तर पूर्वी प्रधानार्थाचेच ज्ञान होईल. आणि हुत आणि प्रहुताच्या तुलनेत दर्शपूर्ण मासाची देखील प्रधानताच असेल. त्या कारणाने देवान भाजेत या वाक्याने त्यांनाच ग्रहण करणे उचित आहे. अशा प्रकारचा हा दुसरा पक्ष आहे. कारण की हे दर्श आणि पूर्णमास जी संज्ञक अन्न जे आहे ते पित्याने देवतांसाठी बनविले असतात आणि त्यामुळे त्यांची देवार्थताचे जे विधान न करण्यासाठी इष्टी यजन शील होऊ नये. इष्टी या शब्दाचा अर्थ यज्ञ आहे. इष्टी शब्दाने येथे काम्य काम्य इष्टी म्हणजेच काम्य कर्म करण्याच्या दृष्टीने केलेले हवन आणि यज्ञ समजलं पाहिजे. इष्टी याजुक हा या पदामध्ये उक्त प्रत्यय ताच्छिल्य स्वभाव असणारा अर्थात प्रयुक्त आहे. तेव्हा त्याचे हे तात्पर्य असं आहे की प्रधानतया केले पाहिजे. आणि पशुभ्य एकम प्रायच्छत इति पित्याने पशूंना जे एक अन्न दिले आहे ते कोणते आहे तर ते प्रामुख्याने त्या ठिकाणी दूध आहे. परंतु हे कसे जाणले जाते तर या अन्नाचा स्वामी जो आहे तो पशु आहे असा प्रश्न होण्यावर सांगत आहेत. कारण की मनुष्य आणि पशु हे पूर्वी म्हणजे आरंभी म्हणजे जीवन प्रारंभ करतानाच प्रथम जो आश्रय घेतो तो दुधाचा आश्रय घेतो आणि मग जीवनाला धारण करत असतो. त्यामुळे हे त्याचे अन्न आहे असे म्हणणे हे उचितच आहे. नाही तर ते आरंभी नियमाने त्याच्या आश्रयाने जीवन धारण कसे काय करू शकतील असा प्रश्न विचारला आहे. आणि ह्या ठिकाणी आपण थांबूया की इथे या ठिकाणी अन्नाचे प्रकार सांगितले आहेत. देवदेवतांना अन्न द्यावं लागतं, अग्नीला अन्न द्यावं लागतं आणि वैश्वदेव सुद्धा हा करावा लागतो. तर मग आपण अन्न ग्रहण करण्याकरता आपण अधिकारी होऊ. अन्यथा ह्या प्रकारचं कोणतंही अनुष्ठान न करता जर अन्न ग्रहण केलं तर ते त्याला चोर असं म्हटलेलं आहे. कारण त्या ठिकाणी तो पापाचंच ग्रहण करत असतो. अशा रीतीने हे त्याचं विवेचन केलं आहे. तेव्हा इथे आपण थांबूया. त्याचा पुढचा भाग पुढच्या रविवारी पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.